हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल रूपम स्टे एफएल ट्रॅव्हल फूड अँड लाईफस्टाईल ब्लॉगिंग। तर या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। सो ज्यावेळी आम्ही अलिबागमध्ये आलो होतो त्यावेळी आम्ही कस्तुरी या हॉटेलला थांबलो होतो आणि त्यावेळी गणेश जयंती असल्यामुळे आम्ही व्हेज खाल्लो होतो। पण पुन्हा आम्ही आता रिटर्न पुण्याला चाललो आहोत, तर आम्ही मग पुन्हा फिश थाळी खाण्यासाठी इथे थांबलेलो आहोत कस्तुरी हॉटेलमध्ये। तर इथली फिश थाळी कशी आहे, प्राइजेस वगैरे काय आहेत ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। सो लेट्स सी इथली फिश थाळी कशी असते। जसं मी तुम्हाला आधीच्या इथून ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की कस्तुरी हे जे रेस्टॉरंट आहे हे अलिबागमधलं फेमस असं रेस्टॉरंट आहे जे की महिला चालवतात आणि इथे एकूण 10 महिला काम करतात आणि इथे खूप छान असं जेवण मिळतं। त्यामुळे आता आपण बघूयात की ही थाळी कशी आहे। हो, हे असं काहीसं रेस्टॉरंट आहे, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर अशी झाडं लावलेली आहेत त्यांनी आणि इथे ॲक्च्युली पार्किंगची प्रॉपर सोय नाही आहे। तुम्हाला इकडे अशा तुमच्या कार वगैरे असतील त्या पार्क कराव्या लागतील बाहेरच। चला तर मग आता आतमध्ये तुम्हाला मी दाखवते हे हॉटेल कसं आहे। इथे आहे काउंटर। हाँ, हे कस्तुरी हॉटेल कधीपासून चालू आहे? आम्हाला कस्तुरी हॉटेलला आता 18 वर्ष पूर्ण झाले। ओके, आणि किती इथे म्हणजे महिला वर्ग काम करतो? 10 महिला आहेत। सगळे महिलाच आहेत? सगळ्या महिला, सगळे अलिबागमधलेच आहेत? हो, म्हणजे आजूबाजू जवळचेच आहेत। ओके, तुम्ही कधीपासून काम करता? मला 17 वर्ष झाले। अच्छा, याचे फाउंडर कोण आहेत मग? सुवर्ण वाडे। सुवर्ण वाडे त्या अलिबागच्याच आहेत? हां, सारळचे आहे। ओके ओके, चालेल, थँक्यू। Try surmai fry first. It's yum. खूप छान आहे, खूप मस्त। सो फायनली आमचं कस्तुरीमधलं जेवण झालेलं आहे। फिश सुरमई फिश थाळी आम्ही घेतली होती। त्याच्यामधला मेनू तर तुम्ही बघितलाच असाल। खूप सुंदर आणि टेस्टी अशी फिश फ्राय होती। मी तर फिश फ्रायच खाते त्यामुळे मी फिश फ्रायबद्दलच सांगू शकते। पण ओव्हरऑल इट्स अ गुड थाळी आणि तुम्ही जर अलिबागला येत असाल तर नक्कीच कस्तुरीमध्ये तुम्ही जाऊ शकता। फिश एक नंबर होतं, मस्त सॉफ्ट आणि मसाला पण तिखट मस्त होता। आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहोत मयूर बेकरीमध्ये। तर मयूर बेकरी ही खूप फेमस अशी अलिबागमधली बेकरी आहे आणि तिथे आम्ही खोबऱ्याचा केक घेणार आहे। तर ती बेकरी देखील तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवते।
मयूर बेकरी ही अलिबागमधली खूप जुनी अशी बेकरी आहे. 1977पासून ही बेकरी इथे आहे आणि ही बेकरी प्रोडक्ट्स सर्व करतात. हे जे बेकरी प्रोडक्ट्स बनतात ते प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत असे यांनी इथे लिहिलेलं पण आहे. आणि ह्याचं जे टायमिंग असतं ते सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत ही बेकरी चालू असते, मंडे टू सॅटर्डे. सो मेक शुअर की जर तुम्ही मयूर बेकरीला व्हिजिट करणार असाल तर संडे नसावा. आणि इथे तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट जे पण आहेत ते इथे तुम्हाला बघायला भेटतील. आणि तुम्हाला जे जे आवडतं ते तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता, कारण हे फ्रेशली बेक्ड असतात आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री असतात. त्यामुळे डेफिनेटली यू शुड गिव इट अ ट्राय इफ यू आर अ बेकरी प्रोडक्ट लवर. त्याच्यानंतर आम्ही देखील खूप साऱ्या गोष्टी इथून या बेकरीमधून घेतल्या. आणि जर तुम्ही देखील या बेकरीला व्हिजिट केलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही इथे व्हिजिट केलं असेल आणि तुम्हाला इथला कोणता बेकरी प्रोडक्ट जास्त आवडतो. सो दिस इज द थिंग्स वी बॉट फ्रॉम हिअर. खारी, प्लेन केक, नान कटाई, असे बरेच आयटम्स. आणि मला इथली अजून एक गोष्ट आवडली की जे पण केक्स आपण घेतो म्हणजे व्हेज असतात किंवा नॉनव्हेज असतात किंवा आईस केक असतात, देन नॉर्मल खोबरा केक वगैरे असं ते प्रॉपर मेन्शन करून त्या बॉक्सवरती देतात. सो हे तुम्ही बघू शकता. सो हे 2C लिहिलेलं आहे विच इज 2 कोकोनट केक, देन 2 लिहिलं होतं ते 2 आईस केक. सो दे हॅव मेन्शन्ड एव्हरी डिटेल ऑन दॅट बॉक्स सो दॅट आपण पुढे जाऊन कन्फ्यूज नाही होणार जर कुणाला द्यायचे देखील असतील तर. सो दिस इज हाव द मयूर बेकरी. आणि माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आय रिअली लाईक द मयूर बेकरी. आणि डेफिनेटली तुम्ही देखील जर अलिबागला व्हिजिट करत असाल तर या बेकरीला व्हिजिट करायला विसरू नका. आय होप तुम्हाला अलिबागमधले जे पण काही मी ठिकाणं दाखवलीत किंवा जे पण काही व्हिडिओज अपलोड केलेत ते आवडले असतील. जर आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.